कोल्हापूर महापालिकेच्या परिवहन समिती सभापती पदाची निवडणूक आज पार पडली। त्यामध्ये महायुतीचे उमेदवार सत्यजित जाधव यांनी बाजी मारली असली तरी पहिल्याच दिवशी त्यांची निवड वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। पदसिद्ध सदस्य या नात्याने स्थायी सभापतींनी जाधव यांना मतदान केलंय। त्याला विरोधी काँग्रेस आघाडीने आक्षेप घेतला असून प्रसंगी न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली आहे। कोल्हापूर महापालिकेत आज विविध समिती सभापतींच्या निवडी पार पडल्या। परिवहन समितीवर एकूण 12 सदस्य असतात। सध्याच्या सभागृहातील पक्षीय बलाबलनुसार महायुतीचे 7 आणि विरोधी काँग्रेस आघाडीचे 5 सदस्य आहेत, तर स्थायी समिती सभापती हे परिवहन समितीचे पदसिद्ध सदस्य असतात। अशी एकूण 13 सदस्यांची परिवहन समिती आहे। आज परिवहन सभापती पदाची निवडणूक पार पडली। त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे सत्यजित जाधव यांनी बाजी मारली। प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी नूतन स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांनीही मतदान प्रक्रियेत भाग घेऊन सत्यजित जाधव यांना मतदान केलं। त्यामुळे सत्यजित जाधव यांना 8 मतं मिळाली, तर दुर्वास कदम यांना 5 मतं मिळाली। हाच मुद्दा आता वादग्रस्त बनलाय। परिवहन समितीवर पदसिद्ध सदस्य असणाऱ्या स्थायी सभापतींना मतदान करता येत नाही असा आक्षेप विरोधी काँग्रेस आघाडीने घेतलाय। त्याबद्दलचं पत्र पीठासन अधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आलंय। शिंदे यांनी कायदेतज्ञाचा अभिप्राय घेऊनच याबद्दलचा निर्णय जाहीर करू असं सांगितलंय। विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजित बोंद्रे, नगरसेवक दुर्वास कदम यांनी आक्रमक पवित्रा घेत वेळ प्रसंगी आपण या निवडीला न्यायालयात आव्हान देणार असल्याचं जाहीर केलं की उद्या कदाचित स्थायी सभापती निवडणुकीत आमच्या पार्टीचा स्थायी सभापती झाला तर वरून यांनी काहीतरी सर्क्युलर आणलं आणि कुठला तर नियम दाखवला। शेवट सत्ताधारी राज्यात सत्ता त्यांची आहे, दिल्लीत त्यांची आहे। निवडणुकीचे नियम कधी काय बदलतील याला काही आज रोजी पडू शकत नाही। म्हणून आम्ही सांगितलंय कशा तरतुदीच्या आधारे तुम्ही मतदान त्यांचं घेतलं 13वर ते आम्हाला स्वयंस्पष्ट द्या। तर ते खोलाशीवर काही सांगू शकणार तर त्याने आम्हाला सांगितलं की आम्ही लीगल ओपिनियन घेतो आणि 2 दिवसात देतो। दाखवू देत लीगल ओपिनियन जर इच्छा आलं तर ह्याच पद्धतीने मतदान चालू दे ना। माझा विरोध सभापती पदाच्या निवडीला नाही आहे। निवडणूक प्रक्रिया राबवली गेली 5 विरुद्ध 8 ह्याला माझा विरोध आहे त्या ठिकाणी। आणि 2 दिवसामध्ये त्यांनी जर लीगल ओपिनियन घेऊन 5 विरुद्ध 7 हेच योग्य आहे का 5 विरुद्ध 8 याचा मला त्यांनी खुलासा केला तर तो मी खुलासा घेऊन त्या सहिष्णुतेच्या नकला घेऊन मी न्यायालयात तर मी जाणारच। तर निवडणूक प्रक्रिया ही पुन्हा राबवण्यासाठी मी न्यायालय आपल्या त्या ठिकाणी न्याय मागणार आहे।